प्रकरण 4 अर्थनियोजन। या प्रकरणात आपण काय शिकणार? जीएसटी ओळख, नवीन शब्द, जीएसटी कर बीजक, जीएसटी गणन व इनपुट टॅक्स क्रेडिट, शेअर्स, म्युच्युअल फंड, SIP। जीएसटीची ओळख। जीएसटी गुड्स सर्व्हिस टॅक्स म्हणजे वस्तू व सेवा कर। ही कर प्रणाली 1 जुलै 2017 पासून अंमलात आली। याला म्हणतात एक देश एक कर एक बाजार। CGST सेंट्रल गुड्स सर्व्हिस टॅक्स केंद्रीय वस्तू व सेवा कर। SGST स्टेट गुड्स सर्व्हिस टॅक्स राज्य वस्तू व सेवा कर। IGST इंटिग्रेटेड गुड्स सर्व्हिस टॅक्स आंतरराज्यीय वस्तू व सेवा कर। GSTIN गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स आयडेंटिफिकेशन नंबर व्यापाऱ्याचा ओळख क्रमांक। HSN हार्मोनाइज्ड सिस्टीम ऑफ नॉमेनक्लेचर वस्तूच्या वर्गीकरणाचा विशिष्ट क्रमांक। व्यापाऱ्याचा ओळख क्रमांक 27 ABCDE 1234H 1Z5। यात 27 राज्याचा 2 अंकी संकेतांक। 27 हा महाराष्ट्राचा संकेतांक आहे। यापुढील 10 अंकाक्षरी हे पॅन नंबर दाखवतात। 1 हा एका नोंदणीसाठी 1 अंक। Z सर्वांसाठी समान असतो। 5 क्रमांक वैध आहे की नाही यासाठी असलेला चेकसम डिजिट। ज्या व्यापाऱ्याची मागील वर्षातील उलाढाल 20 लाखापेक्षा जास्त असते त्यांना हा क्रमांक घेणे बंधनकारक असते। उदाहरण, प्रवीण डे जनरल इलेक्ट्रिकल मधून 40,000 रुपये छापील किमतीचा एअर कंडिशनर घेतला। त्यावर दुकानदाराने 5% सूट दिली। जीएसटीचा दर 28% आहे। तर प्रवीणला तो एअर कंडिशनर किती रुपयास मिळाला आणि कर बीजकात CGST आणि SGST ची रक्कम किती असेल ते काढा। दिलेली माहिती: एअर कंडिशनरची छापील किंमत रुपये 40,000, छापील किमतीवरील सूट 5%, जीएसटीचा दर 28%। शोधणे: CGST बरोबर किती, SGST बरोबर किती आणि खरेदी किंमत किती। उकल: सूट वजा करून किंमत बरोबर 40,000 वजा 40,000 गुणिले 5 छेद 100 बरोबर 40,000 वजा 2,000 बरोबर 38,000। जीएसटीचा दर 28%, CGSTचा दर बरोबर SGSTचा दर बरोबर 14%। CGST बरोबर 38,000चा 14% बरोबर 38,000 गुणिले 14 छेद 100 बरोबर 5,320। CGST बरोबर SGST बरोबर रुपये 5,320। प्रवीणची एअर कंडिशनरची खरेदी किंमत बरोबर सूट वजा करून किंमत अधिक CGST अधिक SGST बरोबर 38,000 अधिक 5,320 अधिक 5,320 बरोबर 48,640। उत्तर: CGST व SGST प्रत्येकी 5,320 रुपये। प्रवीणची एअर कंडिशनरची खरेदी किंमत 48,640 रुपये। व्यवहार B2B 2 GSTIN धारक व्यापाऱ्यांमधील झालेला व्यवहार।
B2C GSTIN धारक व्यापारी आणि ग्राहक यातील व्यवहार. ग्राहक या साखळीतील अंतिम कडी असतो. इनपुट टॅक्स व्यापाऱ्याने वस्तू खरेदीच्या वेळी दिलेला कर. आउटपुट टॅक्स वस्तू विकताना व्यापाऱ्याने गोळा केलेला कर. इनपुट टॅक्स क्रेडिट व्यापाऱ्याने गोळा केलेल्या करातून दिलेल्या कराची वजावट. देय जीएसटी बरोबर आउटपुट टॅक्स वजा इनपुट टॅक्स क्रेडिट. उदाहरण, एका सायकल उत्पादकाने घाऊक व्यापाऱ्याला 4,000 रुपये करपात्र किमतीने सायकल विकली. घाऊक व्यापाऱ्याने ती सायकल 4,800 रुपये करपात्र किमतीने दुकानदाराला विकली व दुकानदाराने ती सायकल 5,200 रुपये करपात्र किमतीने ग्राहकास विकली. जीएसटीचा दर 12% होता, तर विक्रीच्या प्रत्येक टप्प्यावर देय असणारा सीजीएसटी व एसजीएसटी काढण्यासाठी खालील कृती पूर्ण करा. आयजीएसटी कर आणि त्याचे क्रेडिट. आयजीएसटी म्हणजे इंटर स्टेट जीएसटी, एकात्मिक वस्तू व सेवा कर. आयजीएसटीचे क्रेडिट घेताना प्रथम ते आयजीएसटी साठी घेतात, त्यानंतर सीजीएसटी साठी आणि उरलेले क्रेडिट एसजीएसटी साठी घेतात. उदाहरण, महाराष्ट्रातील एका व्यापाऱ्याने 30,000 रुपयांचे वॉशिंग मशीनचे भाग कर्नाटकातील व्यापाऱ्याकडून विकत घेतले. त्यावेळी 28% दराने 8,400 रुपये एकात्मिक वस्तू व सेवा कर दिला. त्याने ते सर्व भाग स्थानिक ग्राहकास 40,000 रुपयाला विकले आणि 28% दराने 11,200 रुपये गोळा केले. महाराष्ट्रातील व्यापाऱ्यास वजावट मिळाल्यानंतर किती कर भरावा लागेल? एकूण गोळा केलेला जीएसटी रुपये 11,200. सीजीएसटी अधिक एसजीएसटी बरोबर 11,200. सीजीएसटी बरोबर 5,600 आणि एसजीएसटी बरोबर 5,600. देय सीजीएसटी बरोबर 5,600 आणि देय एसजीएसटी बरोबर 5,600. एकूण क्रेडिट बरोबर रुपये 8,400. प्रथम क्रेडिट आयजीएसटी साठी, पण तो 0 आहे. रुपये 8,400 च्या क्रेडिटपैकी रुपये 5,600 सीजीएसटी साठी वापरता येणार. एसजीएसटी साठी शिल्लक क्रेडिट बरोबर 8,400 वजा 5,600 बरोबर रुपये 2,800. देय एसजीएसटी बरोबर 5,600 वजा 2,800 बरोबर रुपये 2,800. उत्तर, आयटीसीची वजावट घेतल्यानंतरचा देय एसजीएसटी रुपये 2,800. छापील किंमत करासह असताना कर बीजक. उदाहरण, मेसर्स संदेश ट्रेडर्स यांनी एक मशीन रुपये 10,000 करासह किंमत याला खरेदी केली आणि ग्राहकाला रुपये 14,000 करासह किंमत ला विकले. कराचा दर 18% असल्यास मेसर्स संदेश ट्रेडर्स यांचा केंद्राचा देयकर आणि राज्याचा देयकर काढा.
येथे किमती या करासहित आहेत. जीएसटी सह किंमत बरोबर कर पात्र किंमत अधिक जीएसटी. कर पात्र किंमत जर रुपये 100 असेल तर 18% जीएसटी असेल 18 आणि करासह किंमत असेल रुपये 118. 1. कर पात्र किंमत X मानू. जर एकूण किंमत 118 तर कर पात्र किंमत 100 तर एकूण किंमत 10,000 असताना कर पात्र किंमत X. म्हणून X छेद 10,000 बरोबर 100 छेद 118. म्हणून X बरोबर 100 छेद 118 गुणिले 10,000. म्हणून X बरोबर रुपये 8,474.58. खरेदीच्या वेळी दिलेला कर बरोबर 10,000 वजा 8,474.58 बरोबर 1,525.42. म्हणून इनपुट टॅक्स बरोबर ITC बरोबर रुपये 1,525.42. 2. विक्रीच्या वेळची करपात्र किंमत Y मानू. जर एकूण किंमत 118 तर करपात्र किंमत 100 तर एकूण किंमत 14,000 असताना करपात्र किंमत Y. Y छेद 14,000 बरोबर 100 छेद 118. म्हणून Y बरोबर 14,000 गुणिले 100 छेद 118 बरोबर 11,864.41. विक्रीच्या वेळी गोळा केलेला कर बरोबर 14,000 वजा 11,864.41 बरोबर 2,135.59. आउटपुट टॅक्स बरोबर रुपये 2,135.59. देय जीएसटी बरोबर आउटपुट टॅक्स वजा ITC बरोबर 2,135.59 वजा 1,525.42 बरोबर 610.17. एकूण देय जीएसटी बरोबर रुपये 610.17. देय CGST बरोबर देय SGST बरोबर 610.17 छेद 2 बरोबर रुपये 305.09. उत्तर मेसर संदेश ट्रेडर्स यांचा केंद्राचा देयकर रुपये 305.09 आणि राज्याचा देयकर रुपये 305.09 आहे. छापील किंमत करासह नसताना करबीजक. उदाहरण मेसर संदेश ट्रेडर्स यांनी एक मशीन रुपये 10 करपात्र किमतीला खरेदी केले आणि ग्राहकाला रुपये 14,000 करपात्र किमतीला विकले. कराचा दर 18% असल्यास मेसर संदेश ट्रेडर्स यांचा केंद्राचा देयकर आणि राज्याचा देयकर काढा. येथे करपात्र किमतीत कर समाविष्ट नाही. खरेदीच्या वेळी दिलेला कर म्हणजेच इनपुट टॅक्स बरोबर रुपये 10,000 चे 18% बरोबर 18 छेद 100 गुणिले 10,000 बरोबर रुपये 1,800. विक्रीच्या वेळी गोळा केलेला कर म्हणजे आउटपुट टॅक्स बरोबर रुपये 14,000 चे 18% बरोबर 18 छेद 100 गुणिले 14,000 बरोबर रुपये 2,520. देय जीएसटी बरोबर आउटपुट टॅक्स वजा इनपुट टॅक्स बरोबर 2,520 वजा 1,800 बरोबर रुपये 720. देय CGST बरोबर देय SGST बरोबर 720 छेद 2 बरोबर रुपये 360. उत्तर मेसर संदेश ट्रेडर्स यांचा केंद्राचा देयकर रुपये 360 आणि राज्याचा देयकर रुपये 360 आहे. शेअर्स. भांडवल कंपनी सुरू करण्यासाठी लागणारा पैसा. शेअर
कंपनीच्या भाग भांडवलातील एक भाग. शेअर सर्टिफिकेट, शेअर्सची किंमत, शेअर्सची संख्या इत्यादी माहिती छापलेले कंपनीचे सर्टिफिकेट. भागधारक, कंपनीचे शेअर विकत घेणारी व्यक्ती. तो त्याच्याकडे असलेल्या शेअर्सच्या प्रमाणात कंपनीचा मालक असतो. स्टॉक एक्सचेंज, येथे शेअर्सची खरेदी विक्री होते. दर्शनी किंमत म्हणजे FV, कंपनीच्या शेअर सर्टिफिकेटवर छापलेली एका शेअरची किंमत. बाजारभाव MV, ज्या किमतीने शेअर बाजारात शेअर्सची खरेदी विक्री होते. लाभांश, कंपनीला आर्थिक वर्षात झालेल्या नफ्याचा भागधारकांना मिळणारा भाग. भारतातील शेअर बाजार. BSE, बॉम्बे स्टॉक एक्सचेंज म्हणजे मुंबई शेअर बाजार हा सर्वात जुना शेअर बाजार आहे. NSE, नॅशनल स्टॉक एक्सचेंज, राष्ट्रीय शेअर बाजार हा सर्वात मोठा शेअर बाजार आहे. शेअर बाजारातील चढ उतार दर्शवणारे निर्देशांक. सेन्सेक्स, सेन्सिटिव्ह इंडेक्स. BSEने सुरुवात केली. सर्वात जास्त भाग भांडवल असलेल्या नामांकित व प्रस्थापित अशा 30 कंपन्यांच्या भावातील चढ उतारानुसार ठरतो. निफ्टी NSE 50. NSEने सुरुवात केली. सर्वात उत्तम कामगिरी करणाऱ्या 50 कंपन्यांवरून ठरतो. दर्शनी किंमत व बाजारभाव तुलना. बाजारभाव हा दर्शनी किमतीपेक्षा मोठा असेल तर शेअर अधिमूल्यावर असतो. अधिमूल्य बरोबर बाजारभाव वजा दर्शनी किंमत. बाजारभाव बरोबर दर्शनी किंमत असेल तर शेअर सममूल्यावर असतो. बाजारभाव हा दर्शनी किमतीपेक्षा कमी असेल तर शेअर अवमूल्यावर असतो. अवमूल्य बरोबर दर्शनी किंमत वजा बाजारभाव. एकूण गुंतवणूक, शेअर्सच्या खरेदीसाठी लागलेली एकूण रक्कम. एकूण गुंतवणूक बरोबर शेअर्सची संख्या गुणिले एका शेअरचा बाजारभाव. ROR, शेअर्सवरील परताव्याचा दर. परताव्याचा दर बरोबर अधिमूल्य छेद एकूण गुंतवणूक गुणिले 100. उदाहरण, मानसीने 100 रुपये दर्शनी किमतीचे 25 शेअर्स 60 रुपये बाजारभावाने विकत घेतले. कंपनीने 25% लाभांश घोषित केला तर एकूण गुंतवणूक, मिळालेला लाभांश आणि गुंतवणुकीवरील परताव्याचा दर काढा. दिलेली माहिती. दर्शनी किंमत बरोबर 100, बाजारभाव बरोबर 60, शेअर्सची संख्या बरोबर 25, लाभांश बरोबर 25%. शोधा एकूण गुंतवणूक, मिळालेला लाभांश, परताव्याचा दर. उकल. एकूण गुंतवणूक बरोबर शेअर्सची संख्या गुणिले बाजारभाव बरोबर 25 गुणिले 60. एकूण गुंतवणूक बरोबर ₹1500. लाभांश बरोबर 20% बरोबर 20 हा दर्शनी किमतीवर असतो. मिळालेला लाभांश बरोबर लाभांश गुणिले शेअर्सची संख्या बरोबर 20 गुणिले 25. मिळालेला लाभांश बरोबर ₹500. परताव्याचा दर बरोबर मिळालेला लाभांश छेद एकूण गुंतवणूक गुणिले 100 बरोबर 500 छेद 1500 गुणिले 100. परताव्याचा दर बरोबर 33.3%. उत्तर. एकूण गुंतवणूक बरोबर ₹1500, मिळालेला लाभांश बरोबर ₹500, परताव्याचा दर बरोबर 33.3%. शेअर्सच्या खरेदी विक्रीवर दलाली. शेअर दलाल
शेअर्सची खरेदी विक्री ज्यांना करता येते अशा अधिकृत व्यक्ती किंवा संस्था. शेअर दलाली. दलालामार्फत शेअर्सची खरेदी विक्री करताना तो बाजारभावावर ज्या दराने रक्कम घेतो ती रक्कम. उदाहरण, ₹125 बाजारभाव असताना शौनकने ₹20 दर्शनी किमतीचे शेअर्स खरेदी करण्यासाठी ₹62,647.5 गुंतवले. दलालीचा दर 0.2% आणि जीएसटी 18% होता. तर किती शेअर्स विकत घेतले, एकूण किती दलाली दिली आणि या व्यवहारात वस्तू व सेवा कर किती दिला? दिलेली माहिती: गुंतवलेली रक्कम बरोबर ₹62,647.5. दलाली बरोबर 0.2%. जीएसटी बरोबर 18%. बाजारभाव बरोबर ₹125. दर्शनी किंमत बरोबर ₹20. शोधणे: विकत घेतलेले एकूण शेअर्स, एकूण दलाली, दिलेला एकूण वस्तू व सेवा कर. उकल: एका शेअरची दलाली बरोबर 125 चे 0.2% बरोबर 125 गुणिले 0.2 छेद 100 बरोबर ₹0.25. एका शेअरच्या दलालीवरील कर बरोबर 0.25 चे 18% बरोबर 18 गुणिले 0.25 छेद 100 बरोबर ₹0.045. एका शेअरची खरेदी किंमत बरोबर बाजारभाव अधिक दलाली अधिक जीएसटी बरोबर 125 अधिक 0.25 अधिक 0.045. एका शेअरची खरेदी किंमत बरोबर 125.295. शेअर्सची संख्या बरोबर गुंतवलेली रक्कम भागिले एका शेअरची खरेदी किंमत बरोबर 62,647.5 छेद 125.295. एकूण शेअर्स बरोबर 500. एकूण दलाली बरोबर एका शेअरची दलाली गुणिले शेअर्सची संख्या. एकूण दलाली बरोबर 0.25 गुणिले 500 बरोबर ₹125. एकूण वस्तू व सेवा कर बरोबर एका शेअरवरील वस्तू व सेवा कर गुणिले शेअर्सची संख्या. एकूण वस्तू व सेवा कर बरोबर 0.045 गुणिले 500 बरोबर ₹22.5. उत्तर: विकत घेतलेले एकूण शेअर्स 500, एकूण दलाली ₹125, एकूण वस्तू व सेवा कर ₹22.5. म्युच्युअल फंड तज्ञ व्यावसायिक लोकांद्वारे निर्माण करण्यात आलेली फंड योजना. त्या तज्ञांना असेट मॅनेजमेंट कंपनी AMC असे म्हणतात. इच्छुक गुंतवणूकदारांचे पैसे इक्विटी फंड, डेब्ट फंड किंवा दोन्हींचा बॅलन्स फंड या वेगवेगळ्या योजनांमध्ये गुंतवतात. म्युच्युअल फंडात पैसे गुंतवले की युनिट्स मिळतात. NAV नेट ॲसेट व्हॅल्यू म्हणजे नक्त मालमत्ता मूल्य. प्रति युनिट बाजारभाव. SIP सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन नियमित आवर्ती गुंतवणूक योजना. मासिक किंवा त्रैमासिक प्रकारे केलेली म्युच्युअल फंडातील गुंतवणूक. एकूण गुंतवणूक मूल्य बरोबर युनिट्सची संख्या गुणिले एका युनिटचे नक्त मूल्य. उदाहरण: म्युच्युअल फंड योजनेचे बाजार मूल्य 20 कोटी रुपये असून 4 कोटी युनिट्स असल्यास एका युनिटचे नक्त मालमत्ता मूल्य काढा. दिलेली माहिती: एकूण गुंतवणूक ₹20 कोटी, युनिट्सची संख्या 4 कोटी. शोधा एका युनिटचे नक्त मालमत्ता मूल्य. उकल:
एका युनिटचे नक्त मालमत्ता मूल्य बरोबर एकूण गुंतवणूक भागिले युनिट्सची संख्या बरोबर 20 कोटी भागिले 4 कोटी बरोबर ₹5. उत्तर एका युनिटचे नक्त मालमत्ता मूल्य ₹5. उदाहरण एका युनिटचे नक्त मालमत्ता मूल्य ₹20 असल्यास 20,000 रुपयाच्या गुंतवणुकीत किती युनिट्स मिळतील? दिलेली माहिती NAV बरोबर ₹20. एकूण गुंतवणूक ₹20,000. शोधा युनिट्सची संख्या बरोबर N. उकल एका युनिटचे नक्त मालमत्ता मूल्य बरोबर एकूण गुंतवणूक भागिले युनिट्सची संख्या म्हणून 20 बरोबर 20,000 भागिले N म्हणून N बरोबर 1,000. उत्तर युनिट्सची संख्या बरोबर 1,000. बहुपर्यायी प्रश्न अर्थनियोजन. प्रश्न शेअर्सचा बाजारभाव ₹125 आणि दर्शनी किंमत ₹100 असेल तर खालीलपैकी कोणता पर्याय अचूक आहे? पर्याय A शेअर सममूल्यावर आहे, B शेअर ₹25 अवमूल्यावर आहे, C शेअर ₹25 अधिमूल्यावर आहे, D शेअर ₹125 अधिमूल्यावर आहे. उत्तर बाजारभाव हा दर्शनी किमतीपेक्षा जास्त असल्यामुळे शेअर अधिमूल्यावर आहे. 125 वजा 100 बरोबर ₹25 म्हणून अचूक पर्याय आहे C. प्रश्न GST 18% असेल तर CGST किती टक्के असेल? पर्याय A 0.9, B 18, C 36, D 9. उत्तर CGST आणि SGST समान असतात म्हणून ते असतील 18/2 बरोबर 9. अचूक पर्याय आहे D. प्रश्न 2 राज्यांमधील होणाऱ्या व्यवहारावरील वस्तू व सेवा कराला काय म्हणतात? पर्याय आहे A CGST, B SGST, C IST, D IGST. उत्तर 2 राज्यांमधील होणाऱ्या व्यवहारावरील वस्तू व सेवा कर म्हणजे IGST. अचूक पर्याय आहे D. प्रश्न GSTIN मधील पहिले 2 अंक काय दर्शवतात? पर्याय A पॅन क्रमांक, B HSN, C राज्याचा संकेतांक, D चेकसम. उत्तर पहिले 2 अंक राज्याचा संकेतांक दर्शवतात. अचूक पर्याय आहे C.